पावसात भिजू नये म्हणून गाडी शेडमध्ये लावल्याचं निमित्त दोन कुटुंबांमधील जुना वाद उफाळून आला आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला। वादाचं पर्यावसन जीव घेण्यापर्यंत गेलं। अलिबाग तालुक्यातील आवस येथील एका 36 वर्षीय तरुणाची भोसकून हत्या करण्यात आली। या प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 जणांना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री पाऊस सुरू झाला। पावसाचं पाणी गाडीत घुसत असल्याचं लक्षात येताच आवास येथील विवेक नंदकुमार राणे आणि कुटुंबीय त्यांची 4चाकी गाडी त्यांच्या घरासमोरील शेडमध्ये लावत होते। यावेळी संशयित देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे आणि अन्य 5 जणांशी त्यांचा वाद झाला। याचं कारण त्यांच्यातील जुनं भांडणच होतं। वाद टोकाला पोहोचला। या वादातून राणे कुटुंबियांवर सशस्त्र हल्ला करण्यात आला। विवेक नंदकुमार राणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैभव म्हात्रे आणि अंकित राणे यांनी धर्मेंद्र नंदकुमार राणे याला पकडून ठेवलं आणि संशयित देवेंद्र म्हात्रे यानं त्याच्या छातीमध्ये चाकू भोसकून त्याची हत्या केली। तसंच त्यांना सोडवायला गेलेला विवेकचा भाऊ विश्वास याला देखील ठारच मारतो असं बोलून त्याच्याही छातीत चाकू भोसकला। विवेक नंदकुमार राणे यांना वैभव म्हात्रे यांनी पकडून संशयित सिया म्हात्रे यांनी त्यांच्या पाठीमागे कमरेवर सुरा मारला। त्यावेळी राणे यांची आई पकडण्याकरिता गेली असता पूनम म्हात्रे या महिलेनं विवेक यांच्या आईच्या मानेवर सुरा मारून त्यांना गंभीर दुखापत केली। या वादात धर्मेंद्र नंदकुमार राणे याचा मृत्यू झाला असून विवेक नंदकुमार राणे, विश्वास नंदकुमार राणे आणि करुणा नंदकुमार राणे हे 3 जण गंभीर जखमी झालेत। या प्रकरणी देवेंद्र लक्ष्मण म्हात्रे, अंकित अशोक राणे, शुभम संतोष पाटील, वैभव लक्ष्मण म्हात्रे, पूनम देवेंद्र म्हात्रे आणि सिया देवेंद्र म्हात्रे या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या 5 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहपोलीस निरीक्षक दीपक भोईर यांनी दिली आहे। तर जखमींवर अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान अटक केल्यानंतर या सर्वांना अलिबाग सत्र न्यायालयात हजर केलं होतं। त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।